भुईकोट किल्ला सोलापूर हा सोलापुरातील एक किल्ला आणि महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। हा किल्ला सोलापूरचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो। भारत सरकारने या किल्ल्याला 1930 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते। मध्यकालीन इतिहासात सोलापूरच्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान होते। 14व्या शतकात बहामनींच्या राजवटीत हा किल्ला बांधला गेला। इतिहासकाराच्या मते औरंगजेब यांनी या किल्ल्यावर बराच काळ घालवला। पेशव्यांच्या स्वाधीन झाल्यावर दुसरे बाजीरावही इथे राहिले होते। बहामनी सुलतानाने किल्ल्यात एक मंदिर बांधले होते। हे मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे। 12व्या शतकात बांधलेला हा भुईकोट किल्ला सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे। इतिहासप्रेमींनी व अभ्यासकांनी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असा हा किल्ला आहे। दुसरे बाजीराव पेशवे सातारचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले 1818 मध्ये 1 महिने येथे राहिले होते। माहितीनुसार सोलापूरचा किल्ला हा श्रीकांत यांनी 1719 साली आपल्या प्रज्ञासाठी बांधला होता। सोलापूरचा हा किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे। खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे। याच्या बाहेरील तटबंदीमध्ये 4 कोपऱ्यांवर 4 बलदंड बुरुज, या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखीन 22 बुरुज बांधून बुरुजांची एक भक्कम साखळीच निर्माण करण्यात आली। साधारण 30 फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग माऱ्यासाठी छिद्रे केलेली दिसतात। बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे। बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे। याच्याही 4 कोपऱ्यांवर 4 बुरुज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत। या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे। किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आलेला आहे। सोलापूरचा किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील आहे। किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते। किल्ला हा त्याचा परिसर सुशोभित केला आहे। किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा अशा नावाने ते ओळखले जातात। किल्ल्यामध्ये ध्वस्त झालेले मंदिर तसेच अनेक इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात। नागबावडी विहीर आणि इंग्रजकालीन तोफा ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत। इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहतो। धन्यवाद।